हॅलो. हा. हा ताई नमस्कार. मी पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय. भाऊ नमस्कार. ताई, जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आज पुणे शहरामध्ये आपला हा हा. सन्मान करून आपल्या गौरवण्यात आले. त्याबद्दल आपले येस. सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन. धन्यवाद भाऊ. थँक्यू व्हेरी मच. ताई, काय सांगाल आज तुम्हाला जो काही सन्मान तुमचा झालेला आहे म्हणा किंवा तुम्हाला पुरस्काराने जे काही सन्मानित करण्यात आलेले आहे, तर नेमक्या तुमच्या काय भावना आहेत? काय सांगाल? माझं हे म्हणणं आहे की जे शिक्षक म्हणजे आपण महिला दिन निमित्त महिलांचा सत्कार करतात. हां. माझं तरी हे म्हणणं आहे की महिलांचा नेहमी सत्कार करावा. म्हणजे सन्मान करावा. सत्कार नाही, सन्मान करावा. हां हां हां. ते महिला दिन आला म्हणून त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे असं नाहीये. महिलांचा प्रत्येक दिवस सन्मान करायला पाहिजे. घरातल्या लोकांनी पण आणि बाहेरच्या व्यक्तींनी पण. हां त्याला हां. त्यामुळे समाजाला चांगली चालना मिळेल आणि प्रत्येक महिलांचा आदर होऊन म्हणजे असं होणार नाहीये की जे महिलांवरती अत्याचार होतो, महिलांवरती बलात्कार होतो, हे होणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी एक छान विचार असायला पाहिजे महिलांबद्दल आणि प्रत्येक दिवस त्यांचा सन्मान करायला पाहिजे. ताई, तुमचं जे काही भरीव अशा प्रकारचे काही सामाजिक जे काही कार्य आहे, त्या भरीव अशा प्रकारच्या सामाजिक कार्याच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला सन्मानित करण्यात आले. परत एकदा आपलं अभिनंदन. ताई, माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे, बीड हा. येथील धनंजय नागरगोजे हे विनोदानी शाळेतील शिक्षक मागील 18 वर्षापासून विनावेतन काम करत होते. कदाचित तुम्हाला पण माहित असेल, कारण आपण पण विनोदानी शिक्षकांच्या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करता. येस. परंतु संस्था चालकाच्या जाचाला कंटाळून त्यांनी आज आपली जीवनयात्रा संपवली. तर मन हेलावून टाकणारी ही जी काही घटना आहे, या घटनेवर आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे? काय सांगाल? भाऊ आता हे बघितलं असेल तुम्ही अधिवेशनमध्ये, आत्ताच्या अधिवेशनमध्ये हां. आम्ही सगळे बसलो होतो अधिवेशनला आंदोलन करत. हां. त्याच्यामध्ये सगळे आमदार होते, ज्ञानेश्वर भाऊ होते, देशपांडे भाऊ होते, आपले दत्त ते सावंत होते आणि सगळेच आमदार होते, दराडे साहेब हां, वगैरे हां, सगळे. हां. आपले हे होते, शिंदे भाऊ होते, तुकाराम भाऊ. हां, तर ॲडव्होकेट तुकाराम आम्ही शिंदे. कुठेच आम्ही कुठेच कमी पडत नाहीये. मी तर सगळे शिक्षकांना आवाहन करते की बाबा तुम्ही तुमचं जीवन हा म्हणजे अंतिम नाहीये. लक्षात घ्या. बरोबर. जीवन हा महत्वाचा आहे आणि एक वेळ संपला तर ते घरातल्या लोकांना आणि पीडा जास्ती होते. त्यामुळे त्यांनी असं नाही करायला पाहिजे. हे तर आम्हाला खूप वाईट वाटलेलं आहे त्या विषयावरती. तर दुसरी गोष्ट हे आहे की आम्ही सगळे पाठपुरावा करतोच आहे. परवा तुम्ही बघितलं असेल ज्ञानेश्वर भाऊंची पण मुलाखत खूप म्हणजे अगदी अगदी खूपच हे होती की पोटतिडकीने बोलले त्याने. खूप तिडकीने बोलले. बरोबर बरोबर. तर त्यामुळे आम्ही सत्तेत असून पण आम्ही प्रत्येक गोष्टी म्हणजे आंदोलन करतोय. आम्हाला प्रश्न विचारतात की तुम्ही आंदोलन का करतात? तर ह्या सगळ्या गोष्टीवरती आम्हाला सगळ्यांना उत्तर द्यायचं म्हणजे काय की आम्ही शिक्षकांना सांगायचं काय? तर ह्या सगळ्या गोष्टीवर चालू आहे. शिंदे साहेबांनी तर चांगलं काम केलेलं आहे, पण आता वित्त दुसरीकडे आलेलं आहे त्यामुळे थोडासा त्रास होतो आम्हाला पण. आणि वारंवार आम्ही जातो. देशपांडे भाऊ आता मध्ये सुद्धा आम्ही तिघं चौघं मी अधिवेशनला आता 4 वेळेस जाऊन आली भाऊ. बरोबर. ते आता अधिवेशनच्या आधी सुद्धा ना अधिवेशनला सुद्धा. बरोबर. तर आताच आपण शिंदे साहेबांचं नाव घेतलं म्हणून माझं असं तुम्हाला म्हणणं आहे, की आपण उपमुख्यमंत्री आणि आमदार एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. आणि शिंदे साहेब राज्यभरातील 63,000 शिक्षकांचा जो काही वेतन अनुदानाचा जो काही विषय आहे, निश्चितपणे सोडवतील आणि शिक्षकांना न्याय देतील, असा सातत्याने आपला दावा आहे. परंतु त्या शिक्षकांना या बजेटमध्ये न्याय मिळाला नाही. कारण जी तरतूद करायला पाहिजे होती ताई, या बजेटमध्ये तरतूद झाली नाही. पूर्ण यादीमध्ये पण नाही आणि 10 मार्चला बजेटमध्ये पण तरतूद करण्यात आली नाही. तुम्ही तर सारखं सातत्याने दावा करता की शिंदे साहेब नक्की न्याय देतील. काय प्रतिक्रिया आहे तुमची नेमकं शिंदे साहेबांच्या बघा निकटवर्ती म्हणून? आपण जर शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्या काळात 1100 कोटी जे मंजूर झाले त्यातले कमीत कमी माझ्या अंदाजाने 200 कोटी अजून शिल्लक आहे. हां, हां, हां. आत्ताची जे तरतूदमध्ये सुद्धा 2300 कोटी जे निघाले म्हणजे शिक्षणासाठी निघाले, यांच्यासाठी नाही निघाले. ते तरतूद इकडे करू शकतात. कारण की शिंदे साहेबांची खूप तळमळ आहे. आता जे आपले शिक्षण मंत्री झाले किंवा मुख्यमंत्री झाले हे सगळ्यांचं मत आहे की खालच्या घटका न्याय मिळाला पाहिजे. फक्त याच्यामध्ये एकच थोडंसं प्रॉब्लेम येतो की वित्तमध्ये खूप प्रॉब्लेम येतो आणि सगळ्यांची तीच नाराजी लक्षात घ्या. हे ओपन आहे. आता मी तुम्हाला क्लिअरच बोलते की मी एक शिक्षक संघटनेची संस्था चालक आहे आणि या माध्यमातून बोलते. मी शिवसेना संपर्क प्रमुख आहे, पण मी एक संस्था चालक म्हणजे मला माहिती आहे की यांचे प्रॉब्लेम किती आहे. आता परवा पण मुलाखतमध्ये ज्ञानेश्वर भाऊंनी सांगितलं की लोक वजन उचलतात, शेती काम करतात, कलिंगड विकतात. शिक्षक लोकांची एवढी अवस्था आहे जे लोकांना घडवतात, डॉक्टर इंजिनियर घडवतात. हे आम्ही वारंवार जाऊन जरी वित्तमध्ये जर कळत नसेल तर ह्यापेक्षा दुर्दैवी आम्ही काय बोलू शकतो भाऊ. तुम्हाला हे लक्षात घ्या की शेवटपर्यंत शिंदे साहेबांनी साथ दिली. शेवटपर्यंत शिंदे साहेब आहे आणि राहणार.
लक्षात घ्या. फक्त एवढंच आहे की याच्यामध्ये आम्हाला फायनान्समध्ये प्रॉब्लेम येतो आणि ते सगळ्या आमदारांनी खंत व्यक्त केलेली आहे. तर आता शासन आदेश म्हणजे GR बरोबर. आणि ही जी काही शासन आदेशाची जी काही अंमलबजावणी आहे त्या अंमलबजावणीसाठी राज्यभरातील शिक्षक परत आता मुंबई येथील आझाद मैदानावरती धरणे आंदोलन करत आहेत. आता हे कितपत योग्य आहे? कारण का एक तर वेतनाची मागणी मंजूर व्हावी म्हणून शिक्षकांनी आंदोलन केले, त्यामध्ये अनेकांनी तुमच्यासारख्यांनी तुमचं पण फार मोठं योगदान आहे, कॉन्ट्रीब्युशन नाही ह्याच्यातला भाग नाही. मग आता मला सांगा तुम्ही परत आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी परत आणखी आंदोलन करायचं हे कितपत योग्य आहे? काय सांगाल तुम्ही नेमकं? आता मी आहे 18 तारखेनंतर तिथे सांगितलं याच्यामध्ये की बाबा हे शासन आदेश आहे आणि त्याच्यासाठी जे आंदोलन करताय माझ्या अंदाजाने आता काहीतरी तरतूद करणं महत्वाचं आहे. कारण की ते शासन आदेश न करता इथून जे पुढचे बॅलन्स आहे शिक्षण क्षेत्रामधले जे पैसे ते माझ्या अंदाजाने टीचर लोकांना शिक्षकांना द्यावं हे आम्ही विनंती केली आणि करतो. कारण की याच्यामध्ये सगळे विरोध सुद्धा म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर आंबेडकर साहेब पण आहे आमदार, सगळे मिळून की बाबा आम्हाला शिक्षक महत्वाचे आहे, ते घटक महत्वाचे आहे आणि त्यासाठीच आम्ही सगळ्या गोष्टी पुढे घेतोय. एक 8 दिवसात आपल्याला लक्षात येईल पुढे कारवाई काय होतीये. कारण की परवा पण साहेबांना आम्ही भेटलो होतो शिंदे साहेबांना. आता त्यांनी सांगितलं की आमच्याकडून आम्ही पूर्ण क्लिअर आहे, शिक्षण मंत्री पण पूर्ण क्लिअर आहे, फक्त वित्तचं तिथे विषय अडलेला आहे त्या विषयावरती आम्हाला मीटिंग पाहिजे आणि ही पाहिजेच. कारण की आम्ही स्वतः सगळे बसणार आहे आत्ताच अधिवेशनच्या काळातच. बाबा आम्हाला आत्ता लगेच निर्णय द्या. मी सुद्धा जाणार आहे 18 तारखेनंतर मी आहे 20 तारखेपर्यंत 21 तारखेपर्यंत आहे तिथे. आम्हाला महत्वाचं शिक्षक आहे, महत्वाचं आम्हाला खालचा घटक आहे. ते आता या बजेटमध्ये तरतूद न झाल्यामुळे राज्यभरातील जे काही 63,000 जे काही शिक्षक आहेत सैरभैर झालेले आहेत बरोबर. आणि सध्या आझाद मैदानावरती आंदोलन करत आहेत. मग या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी सौ सुदर्शनाताई त्रिगुणाईत नेमकं त्यांची भूमिका काय राहणार आहे? नेमकी ठोस भूमिका काय राहील 2-3 दिवसामध्ये आगामी? माझी ठोस भूमिका हीच राहणार आहे. मी शिक्षकांबरोबर आहे. मागच्या वेळेस सुद्धा तुम्हाला माहिती आहे की दिवाळीच्या दिवशी सुद्धा मी त्यांच्याबरोबर आंदोलनाला बसले होते. रात्री 2-2 वाजेपर्यंत सुद्धा मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रींची भेट घेत होते. मी त्यांना न्याय मिळेपर्यंत तिथून मुंबईचे हलणार नाहीये. हेच माझं म्हणजे ठोस भूमिका आहे. आणि राहिली गोष्ट माझे एक बंधू जे शिक्षक लोक म्हणजे भर उन्हात बसतात त्यांना आम्ही विनंती करतो वारंवार, अरे आम्ही तुमच्यासाठी लढतोय, तुम्ही त्रास करून घेऊ नका. तर पण त्यांना पण खरंच खूप प्रॉब्लेमॅटिक आहे त्यांचं शिक्षक लोकांचं. आम्ही कसं न्याय द्यायचं या गोष्टीवरती आम्ही सगळे आमदार आणि सगळे आम्ही बसणार आहे एक वेळेस. आता 17-18 तारखेनंतर मी आहे, उद्या परवापासून मी आहे. तर मी सगळ्यांना नक्की बोला. आता मला काय म्हणायचं की आता आझाद मैदानावरती जे काही शिक्षक धरणे आंदोलनामध्ये बसलेले आहेत तर ताई पण आम्हाला आझाद मैदानावरती ठाण मांडून बसले पाहायला मिळतील शिक्षकासमवेत? ऑफकोर्स नक्कीच मी ठाण मांडून बसणार आहे. वेळ आली तर मी त्यांच्याबरोबर उपोषणला सुद्धा बसणार आहे. सगळ्यात महत्व आम्हाला घटक शिक्षक आहे आणि मला जाणीव आहे. मी संस्था चालक आहे, मी मुख्याध्यापक आहे, त्यामुळे मला जाणीव आहे शिक्षकांची अवस्था काय असते. तर मी स्वतः त्यांच्या बरोबर आहे. त्यांना न्याय मिळेपर्यंत भूमी आहे आणि मला एवढा विश्वास आहे सरकारवरती त्यांना न्याय देतील. म्हणजे सरकारवरती विश्वास आहे. आता निश्चितपणे या शिक्षकांना न्याय मिळेल असं आपल्याला वाटतं ते? भाऊ काय म्हणे? निश्चितपणे शिक्षकांना न्याय मिळेल असं वाटतं तुम्हाला? ऑफकोर्स न्याय मिळणार, 100% न्याय मिळणार. त्याची गॅरंटी मी देते. आमचे आमदार देतील, आपले सगळे समाजकार्य आपले तुकाराम पासून सगळे देतील. आम्ही न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही. आम्ही न्याय मिळवून देणार, नक्कीच मिळेल न्याय. धन्यवाद. मला विश्वास आहे. धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिला तर आमच्याशी तुम्ही मला गेल्या वेळेस नाही भाऊ, गेल्या वेळेस माझी मुलाखत घेतली होती. मी तुम्हाला बोलले होते 8 दिवसात हे सगळ्या गोष्टी मी सुदर्शना त्रिगुणाईत तिथे जाणार आणि त्यांना न्याय मिळवून देणार. त्यावेळेस सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. नंतर माझी मुलाखत घ्या, मी बोलले होते घेतली नाही, पण मी त्यावेळेस सुद्धा न्याय मिळवून दिलं होतं. म्हणजे आम्ही सगळे एकत्र आहे. तुम्ही काळजी करू नका, नक्कीच न्याय मिळेल त्यांना.